मानपूरमध्ये 3 मजल्याचं बांधकाम कोसळलेलं आहे। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती सुद्धा मिळते। तर एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय आणि या अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। तर स्थानिक नगरसेवक नवनाथ बन सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। सुशांत, आता काय परिस्थिती आहे तिथे? स्नेहा, आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे मान्सून परिसरात एक इमारत जी आहे ती फसलेली आहे आणि त्यामध्ये 3 जण अडकल्याची माहिती जी आहे प्राथमिक आपल्याला मिळते। भाजपचे माध्यम प्रमुख असतील आणि भाजपचे नगरसेवक नवनाथ बन हे आता त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मदत कार्य आता जी आहे ती सुरू झालेली आहे। पालिकेचे अधिकारी देखील आता घटनास्थळी पोहोचल्याची आपल्याला माहिती मिळते। मात्र आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून म्हणजे 2 दिवसापासून मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस पडतो यामुळे ज्या धोकादायक इमारती आहेत त्या कुठेतरी धोकादायक इमारतीमध्ये रहिवाशांना जो आहे तो त्रास होताना बघायला मिळतो। मानपूरमध्ये आत्ताच जी घटना घडलेली आहे त्याची आपल्याला माहिती मिळते। जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जवळपास 3 जण आता ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। सुशांत, हे खरं तर बांधकाम हे बांधकाम जे आहे ते अर्धवट अवस्थेत आहे की 3 मजल्यांची ही खरं तर इमारत आपल्याला सांगितली जाते। हे बांधकाम अचानक कोसळलं, ते कच्चं बांधकाम आहे आणि त्याच्यामुळे खरं तर या सगळ्या संदर्भात एक सावधगिरीची भूमिका घ्यायला हवी होती, जी घेतली गेलेली नाही असं दिसतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाचा जोर सुद्धा आता वाढतोय। ही माणसं काय करत होती तिथे? आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये 2 दिवसापासून पाऊस पडतोय। काल देखील मुंबईमध्ये पाऊस पडला होता आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। अर्थात पालिका असेल किंवा म्हाडाकडून नोटिसा ज्या आहेत ज्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत त्यांना दिल्या जातात। आता नेमकी घटना कशामुळे घडली, अर्थात पाऊस पडतोय आणि परत इथल्या रहिवाशांना नोटीस दिली होती का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आता प्राथमिक प्राथमिक पातळीवर जे आहे ते मदत कार्य जे आहे ते सुरू आहे। भाजपचे नगरसेवक असतील नवनाथ बन हे देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सुशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत या भागातले नगरसेवक नवनाथ बन जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, तुम्ही सध्या घटनास्थळी आहात, सध्या तिथे काय परिस्थिती आहे आणि मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे? तर 3 मजल्यांचं बांधकाम सुद्धा आहे, तर याविषयी काही माहिती आहे का? 3 माळ्याचं झोपडपट्टी वजा बांधकाम या ठिकाणी होतं, ते बाजूच्या घरावर कोसळलं। यामध्ये प्राथमिक माहिती असे की 4 जण आतमध्ये दबले गेल्याची माहिती आहे। त्यापैकी 2घांना बाहेर काढण्यामध्ये यश आलंय। त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। 2 लहान मुलं, एक 10 वर्षाचा आणि एक 12 वर्षाचा, अशी 2 लहान मुलं होती, त्यांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीनं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलंय। आता उर्वरित लोकांना देखील एनडीआरएफ असेल, अग्निशमन दल असेल, मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। मी सुद्धा तातडीनं घटनास्थळी पोहोचलो आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे आणि सगळ्यांना तातडीनं मदत करून आधी प्राथमिकदृष्ट्या दवाखान्यामध्ये दाखल करणं अतिशय गरजेचं आहे। त्या दृष्टीनं महापालिकेचं प्रशासन, एनडीआरएफचे जवान हे घटनास्थळी पोहोचून काम करतायत। 2 लोकांना काढण्यामध्ये आम्हाला आतापर्यंत यश आलंय। आणखी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आणखी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे। नक्कीच नवनाथजी, आणखी एक प्रश्न, खरं तर हा जो सगळा भाग आहे, अगदी ट्रॉम्बेचा सगळा भाग आणि मानखुर्दचाही सगळा हा भाग, तर इथे बऱ्याचदा इथे स्लम एरिया पण आहे, झोपडपट्टीचा सुद्धा हा सगळा भाग आहे आणि इथे अवैध बांधकामं तसंच झोपडपट्टी बांधून बरेच जण राहतात। तात्पुरत्या अवस्थेत का होईना ही बांधकामं सुद्धा बांधली जात आहेत इथे आणि काहीशी बरीचशी बांधकामं जी आहेत ते अनधिकृत सुद्धा आहेत। तर या संदर्भात तुमची प्रतिक्रिया? आता प्राथमिकदृष्ट्या ते अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे बघण्यापेक्षा लोकांचे जीव वाचणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मदत कार्य करतोय। नक्कीच, पण नवनाथजी, आणखी खरं तर अशीच बांधकामं जी आहे आणि खरं तर पावसाळा सुरू आहे, पावसाचा जोर सुद्धा वाढणार आहे आणि त्याच्यामुळे अशा घटना वारंवार सुद्धा घडू शकतात। तर या सगळ्या दृष्टीने सुद्धा खबरदारी घेणं महत्वाचं आहे। तर या संदर्भात तुम्ही पालिकेला सुद्धा हो, पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे। जे काही इलिगल स्ट्रक्चर आहेत त्याबद्दल मुंबईमध्ये वेळोवेळी कारवाई देखील करण्यात येते। परंतु मला वाटतं आता प्रत्यारोप करण्यापेक्षा लोकांना तातडीनं मदतीची गरज आहे। प्रशासन पूर्ण मदत करते, कार्यकर्ते 2घांना बाहेर काढलंय। उर्वरित लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करतोय। नक्कीच नवनाथजी, खरं तर या ज्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे असं तुम्ही सांगितलं, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाणार आहात का? तसं काही नियोजन आहे? हो, निश्चितपणे। आता मी स्पॉटवर आहे, अजून 3 लोक खाली आहेत, त्यांना बाहेर काढणं महत्वाचं आहे। ते झाल्यानंतर मी त्यांची पाहणी देखील करेन।
नक्कीच आपण पाहतोय या भागातले नगरसेवक नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेले होते आणि मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर NDRF आणि अग्निशमन दल इथे दाखल झालेला आहे आणि स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. मदत आणि बचाव कार्य इथे युद्ध पातळीवर सुरू आहे. तर धन्यवाद नवनाथ बन, तुम्ही आमच्याशी जोडले गेलात आणि या सगळ्या संदर्भात आपण माहिती दिली त्याबद्दल. पुन्हा मी जाते, आमचे प्रतिनिधी सुशांत सावत आमच्यासोबत उपस्थित आहेत. सुशांत, खरं तर हा सगळा जो भाग आहे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे हा सगळा स्लम एरिया सुद्धा आहे, झोपडपट्टीचा भाग आहे आणि बरीच अशी बांधकामं खरं तर या सगळ्या भागामध्ये आढळतात. तर त्या संदर्भात सुद्धा मनपाकडे पाठपुरावा करणं आणि या सगळ्याची सूचना खरं तर देणं पालिकेला गरजेचं आहे. अगदी खरं स्नेहा, आपण जर बघितलं असेल तर मानपूरच नाही तर मुंबईतील अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने अनधिकृत झोपड्या ज्या आहेत उभ्या राहतात. आपण बघितलं असेल तर नुकतेच वांद्रे पूर्व म्हणजे स्टेशनच्या बाजूला असलेल्या अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. अर्थात एका झोपडीवर 3-3 माळे जे आहेत ते उभे केले जातात. अर्थात आता पावसाचे दिवस आहेत आणि मुंबईत आपण जर बघितलं असेल तर मागील 2 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस पडतोय, आज देखील मुंबईमध्ये सकाळपासून संततधार पावसाची सुरू आहे. त्यामध्ये अशा घटना घडणं खरं तर आज आपण बघितलं असेल तर ही घटना मानपूरमध्ये घडली. या आधी देखील आपण पाहिलं असेल तर पालिका असेल किंवा म्हाडा प्रशासनाकडून ज्या जीर्ण झालेल्या इमारती असतील किंवा ज्या जीर्ण झालेल्या झोपड्या असतील त्या SRA कडून त्यांना नोटीस दिली जाते. अर्थात आता ही घटना नेमकी कशामुळे घडली, अर्थात पाऊस पडतोय आणि अर्थातच आता आपण जर बघितलं तर नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आम्ही मदत कार्य जे आहे ते महत्वाचं असतं आमच्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातून मदत कार्य जे आहे ते केलं जात आहे. अर्थात आपण जर बघितलं असेल तर पुढचे 2 दिवस म्हणजे मुंबई असेल, पालघर असेल, कोकण विभागात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय. पाऊस जोरदार पडू शकतो. अशाच आपण जर बघितलं असेल तर ही घटना समोर आलेली आहे. नक्कीच, पण सुशांत हा प्रश्न शेवटी उरतोच, कारण हा सगळा झोपडपट्टीचा भाग आहे आणि खरं तर दारिद्र्य रेषेखालील लोक सुद्धा इथे राहतात. अर्थात चांगलं पक्कं घर बांधणं त्यांच्या हातात नाही आहे, मात्र अशी बांधकामं केली जातात. तात्पुरता का होईना निवारा हवा आहे म्हणून अशा प्रकारची बांधकामं केली जातात. पण इथे या सगळ्यात पुढे विशेषतः पावसाच्या दिवसांमध्ये सुद्धा काही अपघात होण्याची, जसं की ही घटना घडली, अशा घटना नाकारता येत नाहीत आणि त्याच्यामुळे या सगळ्या संदर्भात सुद्धा तिथल्या लोकप्रतिनिधींनी, स्थानिक नगरसेवकांनी याची दखल घेणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरतंय की नाही? अगदी खरं आहे. आपण जर स्नेहा बघितलं असेल तर मुंबईमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक अशी बांधकामं आहेत. आता मी मगाशी बँड्रा पूर्वचा उल्लेख केला होता. अशी अनेक बांधकामं आहेत जी अनधिकृतपणे उभी केली जातात. अर्थात पावसाळ्याच्या दिवसात अशी बांधकामं कोसळतात, दुर्घटना होतात. ही मुंबईमध्ये घडणारी पहिलीच घटना आहे. याआधी देखील आपण जर बघितलं असेल अनेकदा इमारतीचे स्लॅब कोसळले, जीवित हानी झालेली आहे. अर्थात पावसाळ्यामध्ये अशा घटना होतात. मात्र त्याआधी पालिका प्रशासन नेमकं काय करतं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण एखादी घटना घडल्यानंतर पालिकेचा अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी जे आहेत. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. तर आपण पाहतोय स्थानिक नगरसेवक नवनाथ बन इथे पोहोचलेलो आहे. तर मानखुर्दमध्ये 3 माळ्यांचं हे बांधकाम कोसळलेलं आहे. मानखुर्दमध्ये 3 मजल्याचं हे बांधकाम कोसळलं आहे आणि काही जण इथे अजून ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तर स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे पोहोचलेले आहेत.